नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उद्या 15 मार्च म्हणजे आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पेपर. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या परीक्षेसाठी शुभेच्छा. माझ्यासाठी तुम्ही सर्व भावी पोलीस आहे. आपण भावी पोलीस आहात. आपल्याला पोलीस बनायचं आणि पोलीस बनण्यासाठी तुम्ही पूर्ण तयारी केली आहे. तुम्ही फिजिकल चांगलं मारलेलं आहे म्हणूनच तुम्ही पेपरसाठी आहे. तुम्ही अभ्यास केलेला आहे म्हणून तुम्ही पेपरसाठी आहे. फक्त आणि फक्त आजच्या दिवशी काय करायचं आणि काय करू नये याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार. मित्रांनो, तुमची वर्ष 2 वर्ष 4 वर्षांची मेहनत आहे आणि फक्त आता फायनल एक्झिक्युशनचा टाइम आला आहे. तर तो 1.5 तास तुम्हाला स्वतःला शांत ठेवता आला पाहिजे. बस तेवढं काम करा, तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार. मग आता आजच्या दिवशी खूप जास्त रिव्हिजन करावी का नाही? आता मी हा व्हिडिओ शूट करून राहिलो आणि सध्याच्या घडीला 4 वाजून जवळपास 20 मिनिट झालेले आहे. याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही वाचन बंद करायला पाहिजे होतं, पण अजूनही वाचन बंद केलं नसेल, तुमची इच्छाच असेल आणि कॉन्सन्ट्रेशन लागून राहिलं असेल तर तुम्ही अजूनही 7-8 वाजेपर्यंत वाचू शकता, पण त्याच्यानंतर तुम्ही पुस्तक बंद करावं. आणि तुम्हाला आज शांत झोपायचं आहे. तुमची झोप कमीत कमी 6 ते 7 घंटे होणं आवश्यक आहे. जर तुमची झोप नाही झाली तर प्रॉब्लेम वाढेल मित्रांनो. म्हणून झोप होणं आवश्यक आहे. पण तुम्ही ज्या टाइमला झोपता रेग्युलर त्याच टाइमला झोपा. आधी झोपू नका. खूप आधी झोपलो मी 11ला झोपलो 5ला उठेल असं करू नका. जो नॅचरल अलार्म येईल तुम्हाला झोपीचा त्या टाइमला झोपा आणि सकाळी तुम्हाला 5, 5:30, 4 जेवढंही जाग येईल त्या टाइमला तुम्ही उठून जायचं. ठीक आहे. उठल्याच्या नंतर तुम्ही फिरायला जा, फ्रेश व्हा. त्यानंतर चहा पाणी नाश्ता करून लवकर लवकर सेंटरवर चालले जा. तसंही 2 तास आधी बोलवलं आहे, तुम्ही 2 तास आधी चालले जा. कारण घरी जाऊन तरी काय करणार? काहीच करणार नाही. उद्या पुस्तकाला बिलकुल हात लावायचा नाही. पण आता कधी कधी काय होते की आजच्या दिवशी झोप येईल की नाही याची गॅरंटी राहत नाही. काही मुलं खूप प्रेशर घेतात आणि ते साहजिकही आहे, कारण तुम्हाला लागायचं आहे. पण प्रेशर घेतलं तर लागण्यापासून दूर जाऊ. प्रेशर नाही घेतलं तर आपण लागू आणि आपल्याला लागायचं आहे. आपला रिझल्ट महत्वाचा आहे. त्यासाठी स्वतःला शांत ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही एवढे दिवस अभ्यास केला ना, मग आता एका दिवसामध्ये तुम्ही पूर्ण अभ्यास रिव्हिजन करू शकता का? नाही. तर आज तुम्ही जेवढं जेवढं रिव्हिजन करण्यासाठी जाणार तेवढं तुम्हाला कन्फ्यूज होईल. अरे हे वाचायचं राहिलं, ते वाचायचं राहिलं असं होईल. आणि याच गोष्टी तुम्हाला आज टाळायच्या. कारण या गोष्टी जर आज झाल्या तर उद्याला पेपरमध्ये तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल, प्रेशर येईल. ते प्रेशर तुम्हाला टाळायचं असेल तर आज जास्त वाचू नका. आणि वाचायचंही असेल तर असे पॉइंट वाचा जे तुम्ही आतापर्यंत वाचले नाही. महापुरुषांचे आत्मचरित्र वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचा, त्यांचे पुस्तकं वाचा, महात्मा गांधींचं वाचा, आणखी कोणाचं असेल त्यांचं वाचा. बाकी काही नसेल वाचू शकत तर शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. पण बाकीचे आता या नदीची लांबी किती, हा दिनविशेष किती, या गोष्टी करू नका. कारण याने तुमच्यावर प्रेशर येऊ शकते. ठीक आहे. युद्धाच्या बातम्या वाचा, म्हणजे तुमचं मन डायव्हर्ट करा. होऊ शकते झोपायच्या आधी थोडीशी हलकी एक्सरसाइज करा. झोपायच्या आधी 11, 10:30 पर्यंत तुम्ही आंघोळ करा आणि शांत झोपून जा. व्यवस्थित जेवण पण करा. म्हणजे आजचा तुमचा जो रिलॅक्सेशनचा टायमिंग आहे तो झाला पाहिजे. जर तुमची बॉडी स्ट्रेसमध्ये असेल तर उद्या काय होईल? तुम्ही सोडवत तर जाल प्रश्न, पण स्पीड मॅच करणार नाही. तुमच्या ब्रेनची आणि तुमच्या हाताची स्पीडच मॅच करणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित येणारे प्रश्न चुकू शकतात किंवा प्रेशर फील होऊ शकते, कन्फ्युजन होऊ शकते. या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. म्हणून हे झालं आजची स्ट्रॅटेजी. आज काय करायचं? उद्या तुम्ही सेंटरवर लवकर पोहोचणार. तिथे निगेटिव्हपणा जेही मित्र करणार त्याला सांगायचं, बाबा आता आपण अभ्यास जो झालाय तो झालाय, आता काही या अभ्यासाच्या गोष्टी करू नका. कारण आता जर अभ्यासाच्या गोष्टी केल्या, काही त्याने पॉइंट्स काढले तर आपले सुटलेले पॉइंट जर आपल्याला आठवले ना तर कन्फ्युजन मारू शकते, हँग मारू शकते. म्हणून अभ्यासाच्या गोष्टीच्या दूर राहा. आतापर्यंत केलाय ना, मग झालंय. आता पेपर जसा तुमच्या हातामध्ये येईल तेव्हा काय करायचं? जसा पेपर हाती आला तसा पेपर सोडवणं सुरू करायचं आहे. सुरुवातीचे 5 मिनिट, शेवटचे 5 मिनिट थोडा जास्त प्रेशर राहील, शेवटचे 5 मिनिट जास्त प्रेशर राहील, सुरुवातीला पण राहील पण तेवढा राहणार नाही. तर हा प्रेशर तुम्हाला जर मॅनेज करायचा असेल तर जसा पेपर तुमच्या हाती पडला तसा पहिले इझी क्वेश्चन हाती घ्या आणि म्हणजे पाहत पाहत चालले तुम्ही. जो इझी वाटला तिथून सुरू करा, म्हणजे काय होईल, थोडा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. हार्ड क्वेश्चनला सुरुवात करू नका. जो क्वेश्चन तुम्हाला वाटते मला येऊ शकतो पण तो हार्ड आहे त्याला मार्किंग करून पुढे चला. तर थोडंसं प्रात्यक्षिक बघू आपण काय करता येईल. समजून घ्या, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा असे काही क्वेश्चन्स आहे. आणि तुम्ही पेपर हाती घेतला, पहिला क्वेश्चन तुम्हाला आला असेल तर फारच छान. डायरेक्टली 1, 2, 3, 4 असे गोल आहेत. तुम्हाला वाटलं पहिल्याचा दुसरा आहे, मार्क करून मोकळं. बघा, प्रश्न सॉल्व्ह केला
तेव्हाच्या तेव्हा त्याचा गोल काळा करून मोकळं व्हायचं आणि इथं टिक करून टाकायची की हा प्रश्न आपला झालेला आहे. तुम्ही दुसरा प्रश्न वाचून राहिले, तुम्हाला वाटलं नाही मला याला वेळ लागू शकते, त्याला मार्क करून ठेवा की मी याला नंतर भेटणार. तुम्हाला तिसरा आला सॉल्व्ह करा, चौथा आला सॉल्व्ह करा, पाचवा आला सॉल्व्ह करा, तुम्हाला वाटलं सहावा प्रश्न मला येऊ शकतो किंवा माझ्या वाचनातलाच नाहीये, मार्किंग करून ठेवा. जर वाचनातला असेल तर मार्किंग करा, तुमच्या वाचनाच्या बाहेरचा असेल तर मार्किंग करायची गरज नाही. ठीक आहे. आता काय होऊन राहिलं की हे तुम्ही जे मार्किंग करून राहिले हे तुम्हाला दिशादर्शक आहे लास्ट मध्ये. तर आपल्याला टोटल आहे 90 मिनिट आणि 90 मिनिटामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहे. ठीक आहे. तर 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवणं सहज शक्य आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. पेपर किती हार्ड आला सोडवणं होते, वेळ पुरते. पण तुम्हाला 2 सब्जेक्ट मध्ये टाइमपास नाही करायचा आहे. ते म्हणजे कोणतं, तर एक आहे जीएस आणि दुसरं आहे मराठी. ठीक आहे. आता जर या 2 सब्जेक्ट मध्ये तुम्ही टाइमपास केला तर हे 90 मिनिट तुम्हाला पुरणार नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे, जो जीएस चा प्रश्न आहे वाचल्याबरोबर आला असेल त्याला टिक करून पुढे जायचं. तुम्हाला वाटते की नाही मला येऊ शकतो, कन्फ्युजन होऊन राहिलं, या पद्धतीचं मार्किंग करायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न हाती आल्यापासून पुढे पुढे जातच राहायचंय, सोडवत राहायचंय, गोल मार्किंग करत पुढे जायचंय, फक्त पुढे पुढे जायचं नाही. म्हणजे तुम्ही असं जर करत गेले तर अंदाजाने 40 ते 50 मिनिटांमध्ये तुमचे जवळपास 75 प्लस प्रश्न चांगल्या पद्धतीचे सोडवणं होतात. इझी सोडवले तुम्ही. ठीक आहे. म्हणजे ऑन एन ऍव्हरेज तुमचा स्कोर निघून गेलेला आहे. तुमच्याकडे जवळपास अजूनही 40 मिनिट आहे आणि 25 प्रश्न आहे. आता तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. पुन्हा एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला असे प्रश्न जे वाटते की मला येतच नाही, माझ्या वाचनातच नाही, त्याला तुम्ही काय करा, स्टार मार्किंग करा, वेगवेगळे मार्किंग करा, स्टार मार्किंग करा. आता हे स्टार मार्किंग कशासाठी, की हा प्रश्न मला येत नाही, वेळेपर्यंत आठवला, काही हिंट भेटली तर सोडवीन, नाही सोडवली तर कमीत कमी याचा गोला तरी मारेल. तुम्ही सोडवत गेले. आता तुमच्याकडे शेवटच्या 40 मिनिटांमध्ये खूप कमी क्वेश्चन्स आहेत, तुम्ही आरामात सोडवू शकता. पण या शेवटच्या 40 मिनिटाला मी डिवाइड करीन 30 आणि 10 मध्ये. तर 30 आणि 10 शेवटचे 10 मिनिट खूप रिस्की असणार आहे. शेवटच्या 10 मिनिटासाठी मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचा क्वेश्चन बाकी ठेवायचा नाही. हे 30 मिनिट जे उरले आहेत तुमचे, याच्यामध्ये जे तुम्ही सोडले होते क्वेश्चन, जे तुम्ही सॉल्व्ह करणार होते, ते सगळे क्वेश्चन या 30 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे. आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये फक्त तुमचे जीएसचे किंवा मराठीचे क्वेश्चन्स बाकी राहिले पाहिजे. आणि त्यातही या 10 मिनिटाच्या आत जिथे तुम्हाला वाटते की जे तुम्ही स्टार मार्किंग करून ठेवलं, जे मला येत नाही, असे सगळेच्या सगळे क्वेश्चन जो वाटते तुम्हाला ऑप्शन तिथं गोला मार्क करायचा आहे. एकही गोल काळा ठेवायचा म्हणजे शिल्लक ठेवायचा नाहीये, सगळेच्या सगळे गोल मारायचे. कारण निगेटिव्ह मार्किंग नाही. कधी कधी नशीब जर बलवत्तर असलं ना तर 2-3 टोले पण लागून जाते. ठीक आहे. आणि ते टोले जर लागले तर फायदा तुमचा होऊ शकते. आता या सर्वांमध्ये एक प्रिकॉशन तुम्हाला निश्चितच घ्यायचे आहे की आपला एकही गोला चुकीच्या ठिकाणी होणार नाही. मी नेहमी सांगत राहतो की 2 प्रश्न नाही आलेच चालते, 2 प्रश्न सोडून नाही झालेच चालते, पण एकही गोल चुकला नाही पाहिजे. कारण त्या एका गोलाच्या चुकण्यामागे तुमचा खूप मोठा लॉस आहे. का लॉस आहे? कारण तुम्ही त्या प्रश्नावर वेळ दिलेला आहे. तो तुम्हाला येणारा प्रश्न होता आणि आलेला प्रश्न तुम्ही समजून घ्या हा 2 मारायला पाहिजे होता, पण 3 वर मारला आणि मग तुम्हाला लक्षात आलं की अरे हे माझं चुकलं, मग असं क्रॉस करता, याला करेक्ट करता, याला काहीही अर्थ नाही. हा मार्क तुम्हाला भेटणार नाही, कारण तुमची आन्सर शीट स्कॅनर चेक करणार आहे, माणूस चेक करणार नाही. ठीक आहे. म्हणून हे अशा अगाऊच्या नाटकं करायचीच नाही. म्हणून व्यवस्थित काय करायचं, पहिला प्रश्न सोडवला, पहिल्या नंबरचा क्वेश्चन पाहायचा आणि त्याचा व्यवस्थित दुसरा तिसरा जो काही ऑप्शन आपल्याला वाटते तो गोल व्यवस्थित मार्क करायचा असते. आणि स्वतःला नेहमी शांत संयमी ठेवा. 90 मिनिट फक्त तुम्हाला व्यवस्थित राहायचं आहे. त्या 90 मिनिटांमध्ये किंवा परीक्षा सेंटरवर गेल्याच्या नंतर मी लागलो पाहिजे, माझ्या आईची अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे, माझ्या होणाऱ्या बायकोची अपेक्षा आहे, हे काही घेणं देणं नाही. समजलं का? तुम्हाला लागायचं आहे, तुम्ही लागल्याच्या नंतर सगळं बरोबर होणार आहे. पण हे जर अपेक्षांचं ओझं घेऊन गेले तर कदाचित त्या ओझ्याखाली तुम्ही दबू शकता. म्हणून तुम्हाला फक्त एवढाच विचार करायचा आहे की मी अभ्यास केलेला आहे, माझं फिजिकल चांगलं आहे आणि माझा पेपर चांगला जाणार आहे. होऊ शकते पेपर सोडवताना जर पेपर कठीण आला तर सुरुवातीला काही क्वेश्चन 2-3 क्वेश्चन मध्ये जर प्रेशर फील झाला तर असं वाटू शकते यार माझा पेपर चांगला जाईल की नाही, टेन्शन घ्यायचं नाही. जर तुम्हाला हार्ड वाटून राहिले तर बाकी लोकांना इझी वाटणार नाही, याचा अर्थ आहे लिस्ट खाली येईल. म्हणून प्रत्येक वेळेस तुम्ही ते 90 मिनिट स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवू शकाल या पद्धतीनंच राहायचं आहे. 90 मिनिट पॉझिटिव्ह राहायचं आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस जोपर्यंत संपूर्ण भरती एंड होत नाही तोपर्यंत स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचा आहे, आशावादी ठेवायचा आहे. चान्सेस खूप जास्त आहे की तुमचा याच वर्षी रिझल्ट येईल. ठीक आहे. आता
वाचताना काय वाचावं काय वाचू नये या गोष्टीत मी आज जाणार नाही, कारण मी तुम्हाला नेहमी सांगत राहतो की पेपरच्या आदल्या दिवशी जास्त त्रास घ्यायचा नाही. शक्य होत असेल, तुम्ही जर स्वतःला स्ट्रॉंग ठेवू शकत असाल तर पिक्चर पाहायला जा. ठीक आहे, टॉकीजवर कोणतरी पिक्चर चालू असेल ना, पिक्चर पाहायला जा, बिंदासपणे पिक्चर पहा, घरी या, जेवण करा, आंघोळ करा, झोपून जा. काहीच टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही आज रिलॅक्स झोपू शकले, उद्या तुमची बॉडी फ्रेश जर राहिली, उद्या तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार. खूप जास्त प्रेशर घेऊ नका. तर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही भावी पोलीस आहात. आम्ही लवकर तुम्हाला सत्कारासाठी बोलू एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.